कोंबडी वड्याचं पीठ बनवण्यासाठी इथे मी एक कढई मीडियम हीटवर गरम करून घेतली आहे। त्यामध्ये अर्धा किलो रेशनचे तांदूळ घातलेले आहेत। हे तांदूळ आपल्याला मॉइश्चर आटेपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत। तांदळाचा कलर अजिबात बदलू द्यायचा नाही आहे। इतपतच हे तांदूळ आपल्याला एकसारखे परतवत भाजून घ्यायचे आहेत। आता इथे हे तांदूळ भाजलेत ते एका परातीमध्ये मी थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये 125 ग्रॅम गहू घालून घेतलेले आहेत। आता हे गहू देखील आपल्याला मॉइश्चर आटेपर्यंतच एकसारखे परतवत भाजून घ्यायचे आहेत। सर्व साहित्याचं प्रमाण मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। गहू भाजले की ते देखील थंड होण्यासाठी परातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत। त्यानंतर 125 ग्रॅम ज्वारी भाजून घेतलेली आहे। ज्वारी देखील कलर न बदलता 1 ते 2 मिनिट भाजून घेतलेली आहे। ती देखील एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर 125 ग्रॅम चणा डाळ घालून घेतलेली आहे। चणा डाळ मात्र खमंग होईपर्यंत एकसारखी परतवत भाजून घ्यायची आहे। चणा डाळ भाजली की ती देखील परातीमध्ये मी काढून घेतली आहे। त्यानंतर 125 ग्रॅम उडीद डाळ घालून घेतलेली आहे। उडीद डाळ पटकन भाजली जाते, त्यासाठी गॅस इथे लो केलेला आहे। अगदी 2 मिनिटात उडीद डाळ भाजलेली आहे। ती देखील या परातीमध्ये मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर 50 ग्रॅम पोहे घातलेले आहेत। पोहे देखील 1 ते 2 मिनिट छान असे परतवून घेतलेले आहेत। पोहे भाजले की ते देखील या परातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत। त्यानंतर काही मसाले भाजून घेऊयात। त्यासाठी 10 ते 12 लवंग, 10 ते 12 मिरी सुरुवातीला 10 ते 15 सेकंद भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये 25 ग्रॅम धणे घातलेले आहेत। धणे इथे भरपूर वापरलेले आहेत, त्यामुळे आपल्या पिठाला छान खमंगपणा येतो। त्यानंतर 10 ग्रॅम बडीशोप आणि 10 ग्रॅम जिरे घातलेले आहेत। आता हे सर्व व्यवस्थित खमंग असं भाजलं की त्यामध्ये 5 ग्रॅम मेथ्या घातलेल्या आहेत। मेथ्या मात्र 5 ते 10 सेकंदच भाजून घ्यायच्या आहेत, नाहीतर आपल्या वड्याचं पीठ कडू होऊ शकतं। आता हे सर्व जिन्नस भाजले की ते देखील ह्या परातीमध्ये मी काढून घेतलं आहे आणि हे सर्व जिन्नस थंड करून घेतलेले आहेत। आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आटा चक्कीमधून सरसरीत असं दळून आणायचं आहे। सरसरीत म्हणजे एकदम आपला जो बारीक रवा असतो ना, त्याच्यापेक्षा अगदी अजून थोडंसं बारीक असं दळून आणायचं आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोंबडी वड्याचं पीठ बनवण्यासाठी इथे मी एक कढई मीडियम हीटवर गरम करून घेतली आहे। त्यामध्ये अर्धा किलो रेशनचे तांदूळ घातलेले आहेत। हे तांदूळ आपल्याला